हा, तर लास्ट टाइम आपण अँगल ऑफ फ्रिक्शन बघितलेलं होतं आणि अँगल ऑफ फ्रिक्शन कशाच्या साईन डिनोट करतो आपण? फाय लेटरच्या साईन डिनोट करतो आणि आपला फॉर्म्युला काय येत होता की tan phi इज इक्वल टू म्यू. ओके, सो tan ऑफ phi इज इक्वल टू म्यू, हा एक फॉर्म्युला आपण बघितला. आता अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय ते बघूया. लक्षात घ्या, अँगल ऑफ रिपोज विच इज जनरली डिनोटेड बाय अल्फा. ओके, आता अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय लक्षात घ्या. सपोज दिस इज अ हॉरिझॉन्टल सरफेस, ओके, ऑन विच ए ब्लॉक इज प्लेस्ड लाईक दिस. एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि त्याच्यावर काय केलेलं आहे? एक ब्लॉक प्लेस केलेला आहे. ओके, आता हा जो हॉरिझॉन्टल सरफेस जो आहे तो काय करायचा? अबाउट द लेफ्ट एंड, अबाउट लेफ्ट एंड याला काय करायचं? रोटेट करायचं जायचं, म्हणजे तिरकं 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 करत जायचं आहे. कधीपर्यंत तिरकं करत जायचं आहे? जोपर्यंत हे रोटेशन म्हणजे राईट एंड जे आहे, म्हणजे या हॉरिझॉन्टल सरफेसचं लेफ्ट एंड आहे तिथं ठेवायचं आणि राईट एंड जे आहे ना ते हळूहळू हळूहळू वर न्यायचं आहे, जेणेकरून काय होईल? हा सरफेस जो आहे तो इन्क्लाइंड होईल. ठीक आहे, आता हा जो सरफेस आहे इन्क्लाइंड सरफेस, त्याचं इन्क्लिनेशन वाढत 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 गेल्यानंतर एका सर्टन अँगलला काय होणार आहे? हा ब्लॉक जो आहे तो जस्ट स्लाइड व्हायला चालू होतो. लक्षात घ्या, इट जस्ट स्टार्ट टू स्लाइड ऍट अ सर्टन अँगल. ओके, म्हणजे त्याच्या खालच्या अँगलला ब्लॉक खाली स्लाइड होत नाही, त्याच्या वरच्या अँगलला किंवा त्या अँगलला काय होतो? तो ब्लॉक त्या इन्क्लाइंड सरफेसवरून, कारण हा सरफेस जो आहे ना तो रफ सरफेस आहे, रफ सरफेस. ओके, म्हणजे हा वरचा जो ब्लॉक आहे इन्क्लाइंड सरफेसवर ठेवलेला ब्लॉक, हा एका सर्टन अँगलला किंवा सर्टन अँगल नंतरच काय होऊ शकतो? हा ब्लॉक खाली स्लाइड होऊ शकतो, सरकू शकतो. लक्षात घ्या. ओके, तो जो अँगल आहे ना त्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ रिपोज असं म्हणायचं. अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय? इफ अ ब्लॉक इज प्लेस्ड ऑन ए inclined surface, then angle of that inclined surface at which block just start to slide. ओके, इन्क्लाइंड सरफेसचा असा अँगल की ज्या अँगलला तो ब्लॉक काय होणार आहे? जस्ट सरकायला खाली चालू करतो, त्याला म्हटलं जातं अँगल ऑफ रिपोज. म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ रिपोज या दोन्ही कन्सेप्ट डिफरंट आहेत. लक्षात घ्या, अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय बघितलेलं होतं? तर एफएस मॅक्स आणि नॉर्मल रिएक्शन यांचा जो रिझल्टंट आहे लाईक दिस. ओके, यांचा जो रिझल्टंट आहे त्या रिझल्टंटनं नॉर्मल रिएक्शन बरोबर केलेला जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ फ्रिक्शन असं आपण म्हणतो. आणि अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय? इट इज द अँगल मेड बाय द इन्क्लाइंड सरफेस. अँगल ऑफ रिपोज अल्फा, म्हणजे इथे ऍक्च्युली अँगल किती असणार आहे? अल्फा असणार आहे. अँगल ऑफ रिपोज इज नथिंग बट अँगल मेड बाय द इन्क्लाइंड surface, okay, when block placed on that inclined surface just start to slide, त्याला काय म्हणतो आपण? अँगल ऑफ रिपोज असं म्हणतो. ठीक आहे, अँगल ऑफ रिपोजचा आता इम्पॉर्टन्स काय लक्षात घ्या. या अँगल ऑफ रिपोजचं इम्पॉर्टन्स हे आहे की अँगल ऑफ रिपोज वरून आपल्याला म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. दॅट इज म्हणजे एक्स. आता तुम्हाला माहिती आहे की म्यूच्या डिफरंट व्हॅल्यूज आहेत. म्यूची व्हॅल्यू लेस दॅन 1 असते, इक्वल टू 1 असते, ग्रेटर दॅन 1 पण असते. कॉपर मध्ये म्यूची व्हॅल्यू 1.1 आहे. आता कॉपर मध्ये म्यूची व्हॅल्यू 1.1 आहे, हे कशावरून ठरवलं लक्षात घ्या. तर हे अँगल ऑफ रिपोज नावाच्या कन्सेप्ट वरून ठरवलेलं आहे. ओके, आता अँगल ऑफ रिपोज वरून आपल्याला म्यू कसा काय मिळणार? तर लक्षात घ्या, हे बघा. तर अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय? द अँगल ऑफ द इन्क्लाइंड प्लेन ऍट विच, अँगल ऑफ इन्क्लाइंड प्लेन ऍट विच हा ब्लॉक जो आहे तो काय होतो? जस्ट स्लाइड व्हायला चालू होतो. लक्षात आलं? डेफिनेशन मी इथे येतो. Angle of repose is angle made by inclined surface. Angle made by inclined surface with horizontal
horizontal. Angle of repose is angle made by the inclined surface with horizontal at which block placed on it just starts to slide. ओके, म्हणजे इन्क्लाइंड सरफेसवर ठेवलेला ब्लॉक ज्या अँगलला जस्ट सरकायला चालू करणार, म्हणजे त्या अँगल पेक्षा कमी अँगल असेल तर ब्लॉक रेस्ट मध्ये असणार. त्या अँगलला बरोबर आलं की लगेच तो सरकायला चालू करतो खाली, किंवा त्या अँगल पेक्षा जास्त अँगलला तो काय ब्लॉक त्याच्यावर राहणार नाही, खाली सरकणार. तो जो अँगल आहे ना त्याला अँगल ऑफ रिपोज असं म्हणायचं. ठीक आहे. आता अँगल ऑफ रिपोजच्या कन्सेप्टनुसार लक्षात घ्या, अँगल ऑफ रिपोजच्या कन्सेप्टनुसार हिता अँगल काय आहे, अल्फा आहे. ठीक आहे. याला खाली ओढणारा फोर्स किती आहे, दॅट इज mg साइन अल्फा. ठीक आहे. आणि याला प्रिव्हेंट करणारा फोर्स म्हणजे काय असणार आहे, म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन, दॅट इज फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. आता हा जस्ट स्टार्ट टू स्लाइड होणार आहे, म्हणजे आपण काय लिहू शकतो, mg साइन अल्फा इज इक्वल टू म्यूएस इंटू एन म्हणू शकतो. ओके, म्यूएस इंटू 1. ज्यावेळी जस्ट स्टार्ट टू स्लाइड होणार त्यावेळी mg साइन अल्फा इज इक्वल टू काय असणार आहे, म्यूएस इंटू एन, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये. ठीक आहे. सो mg साइन अल्फा इज इक्वल टू म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन इथे किती असणार आहे, mg कॉस अल्फा असणार आहे. ओके, अँड देअरफॉर mg गेट कॅन्सल फ्रॉम बोथ साइड, अँड देअरफॉर म्यूएस इज इक्वल टू काय होणार आहे, साइन अल्फा डिवायडेड बाय कॉस अल्फा, दॅट इज इक्वल टू टॅन अल्फा. So in this way, coefficient of static friction is given by formula tan alpha. ओके, म्हणजे आता बघा, मला समजा दोन सरफेसेस मध्ये कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती असतो हे मला डिटरमाइन करायचं आहे. दोन सरफेसेस मध्ये कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे हे मला डिटरमाइन करायचं. तर मी काय करणार, तर ब्लॉक एका मटेरियलचा घेणार, इन्क्लाइंड सरफेस दुसऱ्या मटेरियलचा घेणार. ओके, त्या इन्क्लाइंड सरफेसवर ब्लॉक ठेवणार आणि तो इन्क्लाइंड सरफेस आहे ना, तो हळूहळू काय करणार, मी तिरका करणार. कधीपर्यंत तिरका करणार, जोपर्यंत तो ब्लॉक जस्ट स्लाइड व्हायला चालू करत नाही तोपर्यंत. ओके, तो अँगल आपण एक्सपेरिमेंटली डिसाइड करू शकतो व्हेरी इझिली, बरोबर आहे ना. मग तो अँगल मिळाला की त्याला अँगल ऑफ रिपोज असं म्हणणार, आणि त्याचा टॅन घेतला की आपल्याला काय मिळतो, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला मिळतं. म्हणजे अशा प्रकारे एक्सपेरिमेंटली काय केलं जातं, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू डिसाइड केली जाते. अँड दॅट दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ अँगल ऑफ रिपोज. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघा, टॅन फाय इज इक्वल टू म्यू. येस, ऍक्च्युअली म्यू एस आहे इथे देखील म्यू एस, अँड टॅन अल्फा इज ऑल्सो इक्वल टू म्यू एस. म्हणजे थोडक्यात याचा मिनिंग असा होतो, या कन्सेप्ट दोन वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. अँगल ऑफ फ्रिक्शन ची कन्सेप्ट वेगळी आहे, तो अँगल नॉर्मल रिएक्शन आणि रिझल्टंट मधला आहे, आणि अँगल ऑफ रिपोज म्हणजे इन्क्लाइंड प्लेन हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल आहे. दोन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत, परंतु दोघांच्या व्हॅल्यू मात्र तेवढ्याच असतात, हे लक्षात घ्या. सो अँगल ऑफ फ्रिक्शन इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ रिपोज असतं. ओके, परंतु त्या कन्सेप्ट वेगळा असल्यामुळे त्यांना वेगळी नावं देण्यात आलेली आहेत. फक्त अँगल ऑफ रिपोजचा फायदा काय आहे, इथं अँगल ऑफ रिपोजच्या साह्यानं आपल्याला कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कुठल्याही दोन सरफेस मध्ये किती आहे हे आपल्याला इझिली डिसाइड करता येतं. ओके, सो दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ द अँगल ऑफ रिपोज. अँगल ऑफ रिपोजच्या साह्यानं दोन सरफेसेस मधला अँगल जो आहे, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे तो आपण इझिली डिसाइड करू शकतो. ओके, आता नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, दॅट इज कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स काही वेळेला काही एमसीक्यू मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट फोर्स फाइंड आउट करायला सांगितलं जातो. तर हा कॉन्टॅक्ट फोर्स कुणामधला असणार आहे, बिटवीन ब्लॉक अँड दॅट रफ सरफेस. ब्लॉक आणि रफ सरफेस यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट फोर्स किती आहे हे कॅल्क्युलेशन काही वेळेला विचारलं जातं. आता कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय येणार आहे, इट इज द रिझल्टंट फोर्स ऑर द टोटल फोर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज अ ब्लॉक.
ओके, नेक्स्ट इज द कॉन्टॅक्ट फोर्स. काही वेळेला ब्लॉक आणि सरफेस यांच्यामधला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे नेट फोर्स किती असेल हे काढायला प्रॉब्लेम मध्ये विचारलं जातं, एमसीक्यू मध्ये विचारलं जातं. आता हे कसं काढायचं लक्षात घ्या. सपोज दिस इज अ ब्लॉक, ओके, which is placed on a horizontal surface like this, okay, and suppose a certain force is applied here and the block is trying to move. तर लक्षात घ्या, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे हा ब्लॉक आणि हा सरफेस या दोघांच्या मध्ये असणारा एकूण जो फोर्स आहे, टोटल फोर्स दॅट इज ऍक्टिंग, ओके, दॅट इज कॉल्ड एज कॉन्टॅक्ट फोर्स. किंवा इथं असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हा जो रफ सरफेस आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज रफ सरफेस, ओके, रफ सरफेस. तर या रफ सरफेसनं ब्लॉकवर एकूण फोर्स किती एक्झर्ट केलेला असेल असा क्वेश्चन येऊ शकतो. आता रफ सरफेस आणि ब्लॉक याच्यामध्ये एकूण फोर्स किती असणार बघा. एक तर फोर्स ऑफ फ्रिक्शन असणार आहे, त्याला आपण एफ एस म्हणूया, फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे, नॉर्मल रिएक्शन असणार आहे एन. ओके, सो फोर्सेस ऑन ब्लॉक किती असणार बघा. फोर्सेस ऑन ब्लॉक, नंबर 1 frictional force, and second is the normal reaction. ओके, आता फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिएक्शन हे काही सेम डायरेक्शन नाहीयेत किंवा अपोजिट डायरेक्शन नाहीयेत. ते दोघे एकमेकाला नेहमी कसे असणार, परपेंडिक्युलरच असणार आहेत. नॉर्मल रिएक्शन नेहमी परपेंडिक्युलर टू सरफेसच असणार आणि फ्रिक्शनल फोर्स हा कसा असणार आहे, नेहमी अलॉंग द सरफेसच असणार आहे. ओके, आणि या दोघांचा रिझल्टंट म्हणजे काय असणार आहे, टोटल कॉन्टॅक्ट फोर्स. देअरफॉर टोटल कॉन्टॅक्ट फोर्स is equal to square root of frictional force square plus normal reaction square. ओके, इथं एफ एस लिहू शकतो किंवा एफ के पण लिहू शकतो. जनरली आपण फक्त एफ लिहूया इथं. एफ स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर, दिस इज द टोटल कॉन्टॅक्ट फोर्स. लक्षात आलं. तर टोटल कॉन्टॅक्ट फोर्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ब्लॉक रफ सरफेसवर ठेवलेला असेल तर टोटल कॉन्टॅक्ट फोर्स येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ एफ स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. तर तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर एफ फ्रिक्शनल फोर्स तिथे किती आहे ते काढावं लागेल, त्याच्यानंतर नॉर्मल रिएक्शन किती आहे ते काढावं लागेल, आणि त्याच्यानंतर टोटल कॉन्टॅक्ट फोर्स काढावं लागेल. याच्यावर 1-2 क्वेश्चन मी विचारतो, 1-2-3 क्वेश्चन विचारतो. बघा क्वेश्चन कसे आहेत. फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन इज लाईक दिस. A block of mass 10 kg is placed on a rough horizontal surface having coefficient of static friction 0.8 and coefficient of kinetic friction 0.5. Question is that how much is the contact force between block and the surface? असा क्वेश्चन आहे. जरासं तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला आन्सर सांगा. ब्लॉक आणि हा हॉरिझॉन्टल सरफेस, हा एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल सरफेस आहे. ब्लॉक आणि एवढीच डायग्राम दिली, याच्या व्यतिरिक्त काहीही डायग्राम मध्ये दिलेलं नाहीये. ओके, तर हाऊ मच इज द टोटल कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन द ब्लॉक अँड द सरफेस, दॅट इज माय क्वेश्चन. नाउ इन दिस केस यू विल फाइंड दॅट, कारण आपल्याला टोटल कॉन्टॅक्ट फोर्स काढण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स काढावा लागेल आणि नॉर्मल रिएक्शन काढावं लागेल. तर इथं फ्रिक्शनल फोर्स किती येणार आहे, तर फ्रिक्शनल फोर्स कधी क्रिएट होतो, जर बॉडी त्या सरफेसवर सरकायचा प्रयत्न करत असेल, ब्लॉक त्या हॉरिझॉन्टल सरफेसवर सरकायचा प्रयत्न करत असेल, तर इथं सरकायचा प्रयत्नच करत नाही किंवा अप्लाइड फोर्स नाहीच आहे ना. इथं फ्रिक्शनल फोर्स कसं काढतो आपण, एक म्हणजे अप्लाइड फोर्स काढतो, एफ एस मॅक्स काढतो आणि एफ के काढतो. ओके, त्याच्यानंतर आपण ठरवतो की बॉडी त्या सरफेसवर स्लाइड व्हायला लागली का नाही व्हायला लागले. तर इथं तर बॉडी सरफेसवर स्लाइड होत नाही, म्हणजे काय असणार आहे, स्टॅटिक फ्रिक्शन असणार इथं. ठीक आहे, आणि बॉडी जर स्लाइड होत नसेल, तर मी सांगितलंय बॉडी जर स्लाइड होत नसेल तर अप्लाइड फोर्स आणि एफ एस मॅक्स यांच्यामधली मिनिमम व्हॅल्यू. आता अप्लाइड फोर्सच इथं नाहीये किंवा अप्लाइड फोर्स 0 आहे, त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स किती येणार, 0 येणार इथं. मग नॉर्मल रिएक्शन किती असते, mg असते. हॉरिझॉन्टल सरफेसला नॉर्मल रिएक्शन किती असते, mg असते ना, आपण सांगितलंय की. ठीक आहे, अँड देअरफॉर एफ तर 0 आहे, स्क्वेअर रूट ऑफ एन स्क्वेअर म्हणजे एनच येणार ना टोटल कॉन्टॅक्ट फोर्स. देअरफॉर आन्सर येणार आहे टोटल कॉन्टॅक्ट फोर्स is only mg, that is the answer. Okay, m is 10, g is equal to 10, and therefore it is 100 Newton, that is the answer. Okay, next
one more question. Same question is there and I'm going to apply a force of suppose apply a force of suppose 40 Newton. ओके 40 न्यूटन. तर अप्लाइड फोर्स आहे इथं अप्लाइड फोर्स आहे 40 न्यूटन. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर एफ एस मॅक्स किती येतो एफ एक्स मॅक्स म्यू एन दॅट इज म्यू एस एन म्यू एस एम जी. ओके so mu s is 0.8 mg is equal to 100 so it is equal to 80 न्यूटन fs max. ठीक आहे. त्याच्यानंतर एफ के कायनेटिक फ्रिक्शन येणार आहे म्यू के इंटू एन दॅट इज 0.5 इंटू mg दॅट इज 50 न्यूटन. ओके ठीक आहे. या पद्धतीने नॉर्मल रिएक्शन इथे किती येणार आहे नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू mg असणार दॅट इज इक्वल टू 100 न्यूटन. तर आता बघा ही पहिली गोष्ट म्हणजे अप्लाइड फोर्स 40 न्यूटन आहे आणि एफ एस मॅक्स 80 न्यूटन आहे. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू 80 आहे. त्याच्यामुळं अप्लाइड फोर्स हा कमी असल्यामुळं स्टॅटिक फ्रिक्शनच्या मॅक्सिमम व्हॅल्यू पेक्षा अप्लाइड फोर्स कमी असल्यामुळे बॉडी सरकणार नाही. आणि बॉडी जर सरकत नसेल तर एफ अप्लाइड आणि एफ एस मॅक्स याच्यामधली मिनिमम व्हॅल्यू म्हणजे 40 आणि 80 मधली मिनिमम व्हॅल्यू म्हणजे फ्रिक्शनल फोर्स बिटवीन सरफेस अँड द ब्लॉक किती असणार आहे फ्रिक्शन इज इक्वल टू 40 न्यूटन असणार. ओके नॉर्मल रिएक्शन किती 100 न्यूटन अँड देअरफॉर कॉन्टॅक्ट फोर्स या ठिकाणी किती येणार बघा कॉन्टॅक्ट फोर्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 100 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर that is square root of 10,000 plus 1600. okay so square root of काय होणार आहे 11600. ओके 11,600 हा कॉन्टॅक्ट फोर्स येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 11,600 दॅट इज युअर आन्सर. ओके आणखी कॉन्टॅक्ट फोर्सचा आणखी एक लास्ट प्रॉब्लेम बघूया इन्क्लाइंड सरफेसचा. सपोज दिस अँगल इज 53 डिग्री ब्लॉक इज ऑफ 10 kg mu s is equal to 0.8 and mu k is equal to mu s is suppose 0. mu s is suppose 0.7 and mu k is suppose 0.5. then how much is the contact force between block and the surface? contact force find out करायचं आहे. ओके क्वेश्चन मार्क. तर इथं आता कसं काढणार बघा कॉन्टॅक्ट फोर्स. तर पहिली गोष्ट म्हणजे अप्लाइड फोर्स काढूया म्हणजे त्या बॉडीला सरकवणारा फोर्स द फोर्स विच इज ट्राइंग टू मूव्ह दॅट बॉडी दॅट इज इक्वल टू या बॉडीला सरकवणारा फोर्स किती येणार रे सांगा लवकर फास्ट किती येणार अलॉंग द सरफेस असतो तो सरकवणारा फोर्स असतो दॅट इज mg sin theta. so mg is equal to 100 and sin 53 is 4/5 and this is coming to be 80 Newton. okay so 80 Newton is trying to move it downward. okay fs max is equal to mu s into normal reaction. okay coefficient of static friction is 0.7 into normal reaction किती येणार mg cos theta. so 0.7 into 100 into cos 53 is 3/5. okay so this is coming to be 42 Newton. okay and fk next. fk is mu k into normal reaction that is 0.5 into 100 into 3/5. so fk is coming to be okay 30 Newton.
आता या इन्फॉर्मेशन वरून मला सांगा की इथं फ्रिक्शनल फोर्स किती असेल. फ्रिक्शनल फोर्स बिटवीन ब्लॉक अँड द सरफेस. एफ अप्लाइड, एफ एस मॅक्स आणि एफ के काढले, तिन्ही पण काढलेले आहेत. बघा आता अप्लाइड फोर्स जो आहे तो 80 न्यूटन आहे, विच इज ग्रेटर दॅन एफ एस मॅक्स. स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, बॉडी खाली स्लाइड व्हायला चालू होणार आणि बॉडी खाली सरकत असणार. म्हणजे बॉडी सरकताना जो फ्रिक्शनल फोर्स असतो तो कायनेटिक फ्रिक्शन असतो. सो करेक्ट आन्सर येणार आहे 30 न्यूटन इज द फ्रिक्शनल फोर्स. ओके, 30 न्यूटन. ठीक आहे, 30 न्यूटन हा फ्रिक्शनल फोर्स झाला. आणि नॉर्मल रिएक्शन किती येणार रे? नॉर्मल रिएक्शन दॅट इज mg cos थीटा ओनली. कारण तिरका सरफेस आहे ना, तिरक्या सरफेसला नॉर्मल रिएक्शन mg cos थीटा असते. सो mg cos थीटा इज 100 into 3/5 that is equal to 60 न्यूटन. Okay, and therefore total contact force between that surface and the block is square root of 30 square plus 60 square. Okay, so square root of 900 plus 3600, so square root of 4500. Okay, this is to be calculated. That is 3 root 5 into 10, that is 30 root 5. I think 30 root 5 and 45 म्हणजे 9 into 5 येणार. 9 चा square root 3, 3 root 5 into 10, that is 30 root 5 Newton will be the total contact force. So any doubt in this case? So try this one more question. This is a block. This is an inclined block. Here angle theta is 45 degree. Angle theta is 45 degree and mu s is equal to 0.9 and mu k is equal to 0.7. बर, मला आता या प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम बघून फक्त सांगा, हा ब्लॉक खाली सरकणार का नाही सरकणार? ब्लॉक खाली सरकणार का नाही सरकणार? whether block is going to move down or not. एवढीच इन्फॉर्मेशन आहे. लक्षात घ्या, हा 45 डिग्रीचा अँगल दिलाय. हे बघा, आपण याच्या अगोदर अँगल ऑफ रिपोजची कन्सेप्ट बघितली का? त्याच्यावरून हा क्वेश्चन मी विचारतोय. हा ब्लॉक जो आहे ना, तो रफ इन्क्लाइन सरफेसवरून खाली कधी सरकतो? जर या इन्क्लाइन पेनचा अँगल ऑफ रिपोज पेक्षा जास्त झाला तर. अँगल ऑफ रिपोज पेक्षा जास्त झाला तर म्हणजे हा 45 डिग्री अँगल, ओके, अँगल ऑफ रिपोज पेक्षा काय व्हायला पाहिजे? अँगल ऑफ रिपोजला अल्फा म्हणतो ना. असं जर झालं तर काय होणार आहे? ब्लॉक मूव्ह डाऊन. म्हणजे बाकी सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. मग हे देखील अँगल ऑफ रिपोजचं एक इम्पॉर्टन्स आहे. 45 जर ग्रेटर दॅन अल्फा झाला तर ब्लॉक मूव्ह डाऊन. ओके, आणि 45 म्हणजे इन्क्लाइन प्लेनचा अँगल काय असेल? लेस दॅन अल्फा असेल, लेस दॅन इक्वल टू अल्फा असेल. ओके, ब्लॉक किंवा लेस दॅन असेल तर ब्लॉक डझंट मूव्ह अँड इक्वल टू असेल तर जस्ट टू मूव्ह, असं ते येणार आहे. लेस दॅन असेल तर ब्लॉक नॉट
मूव्स डाऊन, हे नेहमी कंडिशन लक्षात ठेवायची डायरेक्टली. मग आता म्हणजे इन्क्लाइन प्लेनचा अँगल काय झाला, अँगल ऑफ रिपोज पेक्षा जास्त झाला तर ते ब्लॉक खाली सरकणार. सध्या अँगल किती आहे, 45 डिग्री आहे बरोबर. अल्फा काढून बघूया ना, अल्फा इज इक्वल टू काय येणार आहे, टॅन इनवर्स ऑफ 0.9. आता टॅन इनवर्स ऑफ 0.9 हे तुम्हाला थिंक करता आलं पाहिजे. टॅन इनवर्स ऑफ 1 किती असतं तरी 45 डिग्री असतं, माहिती आहे ना. टॅन इनवर्स ऑफ 1 45 डिग्री. मग टॅन इनवर्स ऑफ 0.9 म्हणजे 45 पेक्षा थोडंसं कमी येणार हा अँगल. अल्फा इज लेस दॅन 45 येणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण लेस दॅन 45 म्हणजे एक 43 कन्सिडर करूया, 43 डिग्री. आता काय होणार, कारण टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे 45 डिग्री, हे माहिती आहे ना. टॅन 45 1 असतं. टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे 45. टॅन इनवर्स ऑफ 0.9 व्हॅल्यू थोडीशी कमी झाली की अँगल थोडासा कमी होतोय. टॅनचं रिलेशन माहिती आहे ना, जास्त व्हॅल्यूला जास्त अँगल, कमी व्हॅल्यूला कमी अँगल. सो टॅन इनवर्स ऑफ 1 45, सो टॅन इनवर्स ऑफ 0.9 म्हणजे थोडंसं कमी असणार. ओके, म्हणजे 45 डिग्री ऐवजी सपोज 43 असेल, म्हणजे अँगल ऑफ रिपोज 43 असणार. आता इन्क्लाइन प्लेनचा अँगल रिपोज पेक्षा जास्त आहे, मग काय होणार, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय येणार आहे, ब्लॉक विल मूव्ह डाऊन. दॅट विल बी द आन्सर. ओके, लक्षात येते, ब्लॉक विल मूव्ह डाऊन. आणि इथं काय येणार आहे, कायनेटिक फ्रिक्शन येणार. ओके, कायनेटिक फ्रिक्शन. मग आता मी सांगितलं की ह्या ब्लॉकचं मास 10 kg आहे, तर कॉन्टॅक्ट फोर्स किती. आता एफएस मॅक्स अप्लाइड फोर्स काढत बसायची काय गरज आहे का, नाही, कारण ब्लॉक्स खाली सरकणार आहे माहिती आहे, आणि स्लाइड होत असेल तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कायनेटिक फ्रिक्शन काढायचं आहे. फ्रिक्शनल फोर्स विल बी द कायनेटिक फ्रिक्शन. ओके, कायनेटिक फ्रिक्शन आणि नॉर्मल रिएक्शन काढा आणि त्याच्यावरून टोटल फोर्स काढा, कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे अनेक वेळा तिरक्या सरफेसवर ठेवलेला ब्लॉक खाली सरकतोय का नाही हे चेक कसं करायचं. म्यू जर दिलेला असेल तर त्याचा टॅन इनवर्स घ्यायचा, एक अँगल मिळेल, त्याला अँगल ऑफ रिपोज म्हणायचं. अँगल ऑफ रिपोज पेक्षा जास्त अँगल झाला, कारण अँगल ऑफ रिपोज एवढा अँगल झाला की काय होणार, जस्ट टू स्लाइड असणार आहे. अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय, ज्या अँगलला ब्लॉक जस्ट टू स्लाइड असतो, त्याच्यापेक्षा जास्त अँगल झाला तर लगेच खाली पडणार ना ते. म्हणजे इन्क्लाइन प्लेनचा अँगल जर जास्त असेल अँगल ऑफ रिपोज पेक्षा तर ते खाली सरकणार, आणि इन्क्लाइन प्लेनचा अँगल ऑफ रिपोज पेक्षा कमी असेल तर सरकणार नाही. दॅट इज द, म्हणजे इन्क्लाइन प्लेनवर बॉडी सरकणार का नाही हे फाइंड आउट करण्याची ही एक मेथड आहे, हे लक्षात ठेवा. सो दॅट्स वाय अँगल ऑफ रिपोज इज इम्पॉर्टंट. सो हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा, कॉन्टॅक्ट फोर्स टोटल किती येतोय तो. ठीक आहे, दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ फिजिक्स. आय एम गोइंग टू एंड दिस लेक्चर नाउ.